लग्नाची बेडी या मालिकेच्या 16 नोव्हेंबरच्या भागामध्ये सगळे आता हार हरवल्यामुळे पॅनिक झालेले असतात। रेश्मा म्हणते घराच्या बाहेरची माणसं या घरात आली आणि तेव्हापासूनच हे सुरू झालं। रुक्मिणी म्हणते बरोबर बोललीस रेश्मा। डॉक्टर सिंधू रत्नपारखी, बोला बरं तुम्हाला याच्याबद्दल काय बोलायचं आहे। याच्यावरती आता मात्र सिंधू सांगते तुम्हाला माझ्यावरती संशय आहे। रत्नाकर म्हणतो वहिनी काय बोलतेस तू हे सगळं, हे बघ तुझं हे वागणं चुकीचं आहे। सिंधू असं काहीही करणार नाहीये। सिंधू म्हणते माझ्या मुलीचं आणि माझ्या गरजा भागवण्यासाठी माझा पगार येतो, मला चोरी करण्याची गरज नाहीये। त्यावरती राघव म्हणतो काकू सिंधू असं काही करणार नाहीये। याच्यावरती रुक्मिणी म्हणते हिला पैशाची गरज होती, मी ऐकलेलं आहे ही पैसे मागण्यासाठी त्या बालगृहामध्ये गेली होती। सिंधू सांगते ते माझ्या पगाराचा ॲडव्हान्स होता। याच्यावरती ऋतुजा म्हणते मला असं वाटते आपण सिंधूच्या रूमची झडती घेऊया। सिंधू म्हणते ठीक आहे, माझ्या रूमची झडती घ्यायची असेल तर माझी काही हरकत नाहीये, पण माझ्यानंतर या घरातल्या सगळ्या रूमची झडती घेतली जाईल तरच माझ्या रूमची झडती घ्यायची, असं म्हणत सिंधूच्या रूममध्ये आता सगळेजण येतात। रेश्मा आणि ऋतुजा दोघी जणी सिंधूच्या रूमची सगळीकडे अस्ताव्यस्त आता तपासणी करत असतात। अन्वी मात्र खूप घाबरलेली असते। रत्नाकर म्हणतो रेश्मा ऋतुजा तुम्ही दोघीजणी तपासणी करताय हे मला काही पटत नाही आहे, पण करताय तर सामानाची नासधूस करू नका, अस्ताव्यस्त टाकू नका। राघव म्हणतो हो मला सुद्धा ही झडती घेणं पटत नाही, कारण डॉक्टर सिंधू असं काहीही करणार नाहीत याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे आणि त्या खोटं तर बिलकुल बोलणार नाहीत। याच्यावरती रुक्मिणी म्हणते गरज माणसाला काहीही करण्यासाठी प्रवृत्त करत असते, पण राघवने दाखवलेला विश्वास मात्र अटूट असतो। त्यावरती कुठेच काही सापडत नाही, प्रत्येक ठिकाणी शोध घेऊन सुद्धा कुठेच काही सापडत नाही। त्यावेळेला मात्र आता अन्वीला आपण केलेला प्रकार आठवतो। अन्वीने खरं तर हा हार चोरलेला असतो, तिला 50,000 रुपये पोर्टफोलिओसाठी हवे असतात। ऋतुजा सांगते नाही वहिनी इकडे काहीच सापडलं नाहीये, मला वाटते या सिंधूने हा हार विकला असेल। याच्यावरती रुक्मिणी म्हणते हो बहुतेक मला पण असंच वाटते, हिने हा हार विकला असेल। सिंधू म्हणते मी हार विकलेला नाही, मला पैशाची गरज नाही, मी तो हार पाहिलेला सुद्धा नाही आहे। याच्यावरती सिंधू म्हणते आता माझ्या रूमची झडती झाली ना, आता बाकीच्यांच्या रूमची सुद्धा झडती घेतलीच पाहिजे। याच्यावरती राघव म्हणतो हो मला डॉक्टरांचं म्हणणं पटतंय, जर का त्यांच्या रूमची झडती घेण्यासाठी त्यांनी अडवलं नाही तर आता बाकीच्यांच्या पण रूमची झडती घेण्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असायला नको, आता बाकीच्यांच्या पण रूमची झडती घेण्यात यावी। यावरती रुक्मिणी सांगते मला असं वाटतंय मी तुम्हाला संध्याकाळपर्यंतची मुदत देते, तुम्हाला कुणाची रूम बघायची काय बघायची सगळं बघा आणि संध्याकाळपर्यंत मला हा हार सापडला पाहिजे। संध्याकाळपर्यंत हा हार जर मला सापडला नाही तर मी पोलीस कंप्लेंट करेन आणि तुम्हाला पोलिसात देईन। आता विनू आणि सावी हे सगळं ऐकत असतात। बालमनावरती खूप आता परिणाम करणाऱ्या गोष्टी घडत असतात, पण मूर्ख रुक्मिणीला कळतच नसतं की आपण खूप मोठी चूक करतोय। ते सगळेजण निघून जातात। त्यावेळेला सावी आणि आता तिकडे विनू हे दोघं जण उभे असताना अन्वी येते आणि सिंधू मामी खरंच सॉरी, मला माफ कर। सिंधू म्हणते तू का माफी मागतेस। आता मात्र अन्वी म्हणते मी नाही तुला सांगू शकत आणि अन्वी तिकडून निघून जाते। हे सगळं सावी आणि विनू बघतात। सिंधू विचार करते अन्वी का अशी घाबरलेली होती आणि माझी माफी का बरं मागत होती, नक्की तिच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाहीये। तितक्यात तिथे सावी येते। सावी म्हणते आई मला माहिती आहे तू खरंच काही नाही केलेलं आहे, आम्हाला दोघांना विश्वास आहे तू काहीच नाही केलंय, पण तुला जर खरा चोर शोधायचा असेल ना तर माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे, आपण त्याच युक्तीचा वापर करूया। आधी आपण सगळ्यांचं रूम चेक करू, सगळीकडे चेक करूया की हार कोणी चोरलाय, आम्ही दोघं तुझी मदत करू। मग सिंधू एक एक करत सगळीकडे चेक करत ती किचनमध्ये येते। किचनमध्ये आल्यावरती तिला आता हळद सांडलेली दिसते आणि ती विचार करते अशी अस्ताव्यस्त हळद कोणी सांडले, म्हणजे घरातली बाई काम करते तेव्हा अशी हळद नाही सांडत। मग हळदीची डबी पण रिकामी असते आणि तिकडचा एक डबा काढला असता, त्या डब्यामध्ये हळदीच्या खाली हार लपवलेला सिंधूला दिसतो। हार तर सापडलेला असतो, पण खरा चोर कोण हे शोधणं अजूनही बाकी असतं। सिंधूच्या हातात हार बघून सावी आणि विनू दोघं जण तिकडे येतात आणि आता सावी सांगते आई हाच तो हार आहे का, मग हा हार इकडे कुणी ठेवला, का बरं कुणी हे सगळं केलं असेल। सिंधूला काहीच कळत नसतं। विनू सांगत असतो पण आपल्याला खरा चोर पकडायला पाहिजे ना। त्यावरती सावी म्हणते माझ्याकडे एक भन्नाट युक्ती आहे, माझ्याकडे युक्ती आहे, त्या युक्तीने आपण हा खरा चोर पकडूया। असं म्हणत दोघं जण आता बाहेर येतात आणि सगळ्या घरच्यांना एकत्र करतात। विनू सांगतो मला सगळ्या फॅमिलीसोबत एक गेम खेळायचा आहे। रुक्मिणी म्हणते कसला गेम, काही नाही गेम खेळायचा। यावरती आता मात्र राघव म्हणतो अगं काकू थांब ना, जर विनूची इच्छा आहे तर आपण हा गेम खेळूया की।
राजश्री विचार करते, खरंच ही सावी म्हणजे सेम टू सेम सिंधूची कॉपी आहे. घरच्यांना एकत्रित आणण्यासाठी सिंधू पण असेच काही ना काही गेम करत राहायची. ही सावी पण सेम टू सेम सिंधू आहे. सिंधूची मुलगी शोभते खरी. एक क्षणासाठी राजश्रीला सिंधूबद्दल प्रेम दाटून येतं. इकडे आता मधू सांगत असते, बोल विनू बाळा, काय गेम खेळायचा आपण? विनू सांगतो, आपण ना फॅमिली कोलाज खेळायचा आहे. याच्यावरती आता मधू म्हणते, म्हणजे काय करायचं? त्यावरती रुक्मिणी म्हणते, हा गेम इथे होणार नाही एवढं मी सांगते खरं. यावरती सगळेच जण रुक्मिणीला समजावत असतात. इकडे रेश्मा सांगत असते, काय चाललंय ह्यांचं? दर वेळेला ह्यांची काही ना काहीतरी नाटकं चालूच असतात. त्यावरती अन्वी म्हणते, सावी तुला खेळायचं आहे ना फॅमिली कोलाज, तू सांग बरं मला काय काय करायचं ते. याच्यावरती सावी आता सगळे डिटेलमध्ये अन्वीला सांगते आणि सांगते की आता आपण सगळ्यांचे हँडचे प्रिंट घ्यायचे आहेत, ते पण कोऱ्या कागदावरती. त्यावरती राघव म्हणतो, ही पोरं काय काय करतील ना, खरंच काही कळतच नाही आहे. चला आणा सगळं तुमचं सामान. असं म्हटल्यावरती आता इकडे रेश्मा म्हणते, आपण सगळ्यांनी हे करूया का, सेल्फी काढूया का? यावरती आता तिला रुक्मिणी म्हणते, शांतवत जरा, आता हा गेम खेळायचा आहे ना. याच्यावरती रत्नाकर म्हणतो, आणा बरं तुमचं सामान आणा, सगळ्यात पहिले प्रिंट मी माझे देतो. असं म्हणत रत्नाकर सुरुवात करतो. मग सावी आणि विनू एका भांड्यामध्ये निळ्या रंगाचं पाणी आणतात. निळ्या रंगाचं पाणी आणलं जातं आणि त्या निळ्या रंगाच्या पाण्यामध्ये हात बुडवून सगळ्यांनी आता त्या व्हाईट पेपरवरती आपले प्रिंट काढायचे असतात. ही आयडिया सिंधूने केलेली असते, कारण हळदीचा रंग ज्या वेळेला निळ्या रंगात बुडेल तेव्हा तो हिरवा बनून त्या कागदावरती येईल. म्हणजे ज्याने कोणी हळदीच्या डब्याला हात लावलाय त्याचा सगळा पर्दाफाश होईल. सगळ्यात पहिले रत्नाकर हात लावतो आणि प्रिंट उठवतो. मग इकडे लगेचच राजश्री करते आणि प्रत्येकजण किचनमध्ये हात धुवायला जातं. आता सिंधू फक्त हे पाहत असते. तिला खरा गुन्हेगार शोधायचा असतो. खरा गुन्हेगार कोण आहे हे फक्त तिला जाणून घ्यायचं असतं. एक एक करत सगळेच जण आता प्रिंट देत असतात. रुक्मिणी सगळ्यात शेवटी येते, अन्वी येते, ऋषभ येतो, ऋतुजा येते. सगळे आता प्रिंट देऊन जातात आणि आता सगळे कागद एका ठिकाणी असतात. नंतर एक एक प्रिंट दिल्यावरती सगळ्यांना आता मात्र एक एक करत सगळ्यांची प्रिंट गोळा करण्याची वेळ येते. रुक्मिणीने आता सिंधूला मात्र या खेळामध्ये खेळायचं नाही म्हणून सांगितलेलं असतं, कारण तू फॅमिली मेंबर नाही आहेस. सिंधूने आधीच सांगितलेलं असतं, हो मी फॅमिली मेंबर नाही आणि मला खेळायचं सुद्धा नाही आहे. एक एक करत सगळ्यांची प्रिंट सिंधू चेक करते. चेक करताना सिंधूच्या लक्षात खूप मोठी गोष्ट येते. सगळ्यांचे प्रिंट ब्ल्यू असले तरी एकच प्रिंट ग्रीन झालेलं असतं, ते म्हणजे अन्वीचं प्रिंट ग्रीन झालेलं असतं, कारण अन्वीने हळदीच्या डब्यामध्ये तो हार ठेवल्यामुळे तिच्या डब्याला हळद लागलेली असते आणि हळदीचे हात निळ्या डब्यामध्ये म्हणजे निळ्या रंगामध्ये बुडवल्यामुळे आता तो हिरवा झालेला असतो. अशी हुशारी करत सिंधूने खरा चोर तर पकडलेला असतो, पण खरा चोर अन्वी आहे हे लक्षात आल्यावरती सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. सिंधू विचार करते, अन्वीने का बरं हार चोरला असेल? आता खरा चोर मिळून सुद्धा सिंधूला आनंद झालेला नसतो, उलट तिला वाईट वाटलेलं असतं की अन्वीने हे सगळं केलेलं आहे. आता मात्र सिंधू कुणाही समोर अन्वीचं काहीच उघडं करत नाही आणि संध्याकाळपर्यंतची मुदत संपायला आलेली असते. रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे संध्याकाळपर्यंतची वेळ संपत आलेली असते, पण सिंधूने कुणालाच अन्वीबद्दलचं सत्य सांगितलेलं नसतं, कारण अन्वीबद्दल ऑलरेडी सगळ्यांना राग आहे आणि त्याच्यातच जर का अन्वीचं सत्य सांगितलं तर सगळ्यांना अजून अन्वीवरती राग बसेल, म्हणून सिंधू काही बोलत नसते. त्याच वेळेला सिंधू आता छानपैकी आकाशकंदील वगैरे सजवत असते आणि तितक्यात तिचा तोल जातो. सिंधूचा तोल जातो त्यावेळेला राघव बाजूला असतो. सगळी फॅमिली समोर असते आणि सिंधू आकाशकंदील लावत असते. आता इकडे बाजूला राघव असतो, मागे राणी येऊन उभी राहते. सिंधूचा तोल जातो आणि त्याच वेळेला राघव तिला वरचेवरती उचलतो. राघवने वरचेवरती उचलताच इकडे रुक्मिणी, राजश्री, ऋतुजा सगळ्यांच्या भुवया उंचावतात आणि हे काय घडलं म्हणून सगळेजण एकटक तिकडे पाहत बसतात. तोपर्यंत राघव सिंधू एकमेकांच्या मिठीत असतात. राघव सिंधूला उचललेलं असतं आणि सिंधू राघवच्या आता हातामध्ये असते. हे सगळं राणी बघते आणि तिचा नुसता जळफळाट होत असतो. ती विचार करत असते, दरवेळेला ही सिंधू राघवच्या जवळ जाण्याचा प्लॅनच करते असं सगळे घरचे सांगतात, हेच बरोबर आहे. आणि तिचा जळफळाट होत असतो आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात. पोलीस म्हणतात, तुमच्या घरातून आम्हाला फोन आला होता की या घरातला हार चोरीला गेलेला आहे, त्यामुळे आम्ही ते चोराला पकडायला आलेलो आहोत. त्यावरती रुक्मिणी सांगते, ही बघा डॉक्टर सिंधू सावंत यांनी हा हार चोरलाय. यावरती पोलीस सांगतात, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. आता मात्र सिंधूला घेऊन पोलीस चाललेले असतात, पण सिंधू काही बोलत नाही, फक्त अन्वीसाठी. आता अन्वी स्वतःहून राघवला सगळं सत्य सांगणार का आणि सिंधू निर्दोष आहे हे घरच्यांच्या समोर येणार का, हे पाहणं रंजक ठरणार.